नमस्कार मंडळी, मी कल्याणी निंबाळकर तुम्हा सर्वांचं रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण थोड्याशा गुंतागुंतीच्या अशा आर्थिक विषयावर अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत। तो विषय आहे ETF म्हणजे काय। सर्वात आधी एक साधा प्रश्न, तुम्ही गुंतवणूक करायचा विचार केला आहे का? आणि तुमच्या समोर दोन पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे फक्त एकाच कंपनीचे शेअर्स घ्या। दुसरा पर्याय म्हणजे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये एकाच ठिकाणी गुंतवणूक करा। दुसरा पर्याय सर्वात जास्त सुरक्षित वाटतो ना, तर हाच पर्याय म्हणजे ETF। ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, मराठीत सांगायचं झालं तर शेअर बाजार ट्रेड होणारा फंड। हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे, पण तो शेअर बाजारात शेअरसारखा विकत घेता येतो आणि विकताही येतो। थोडक्यात ETF म्हणजे एक अशी टोपली, असा बास्केट आहे ज्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स किंवा गुंतवणूक साधने असतात। हा बास्केट तुम्ही शेअर बाजारातून खरेदी करू शकता, अगदी एका शेअरप्रमाणे। आता आपण एक उदाहरण बघूया। समजा एक ETF आहे जो निफ्टी 50 या इंडेक्सवर आधारित आहे। म्हणजे त्या ETF मध्ये निफ्टी मधल्या टॉप 50 कंपन्यांचे शेअर्स आहेत। तुम्ही हा ETF खरेदी केला की तुमची थेट त्या 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते, तेही एका क्लिकने। तर आता आपण बघूयात ETF चे मुख्य प्रकार कोणते आहेत। इंडेक्स ETF, इक्विटी ETF, डेब्ट ETF, गोल्ड ETF, सेक्टरल ETF, इंटरनॅशनल ETF, कमोडिटी ETF, फंड ऑफ फंड्स ETF हे आहेत ETF चे 8 मुख्य प्रकार। ETF चे फायदे काय आहेत तर ते पुढील प्रमाणे। फर्स्ट, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता। सेकंड, कमी खर्च म्हणजे म्युच्युअल फंडपेक्षा कमी फी असते। थर्ड, लिक्विडिटी, ETF ला तुम्ही शेअरप्रमाणे बाजारात खरेदी विक्री करू शकता, म्हणजे तुम्ही रिअल टाइम मध्ये ट्रेड करू शकता। फोर्थ, सोपी गुंतवणूक, नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा एक योग्य पर्याय आहे। पण गुंतवणूक करताना तुम्ही काही गोष्टी ध्यानात ठेवा, ते म्हणजे ETF चे भाव बाजारात चढ उतार होत असतात, त्यामुळे थोडा धोका असतो आणि म्हणूनच भाव समजून गुंतवणूक करणं गरजेचं असतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडं तरी मार्केटचं ज्ञान असणं उपयोगी ठरतं। ETF कोणत्या इंडेक्सवर आधारित आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात हे तुम्हाला समजलं तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता। त्यामुळेच अभ्यास नसेल तर अंदाजावर गुंतवणूक करणं टाळा। थोडक्यात ETF म्हणजे सुरक्षित, सोपी आणि स्मार्ट गुंतवणूक। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर ETF हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असेल। तुमचं ETF वरचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। नवीन फायनान्स व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मिळूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत योग्य विचार करून गुंतवणूक करा। धन्यवाद।